सनातन शास्त्रमध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे, नमस्कार. जिथे आपण शाश्वत ज्ञानाला आजच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण रामायणाच्या पानांमधून एका अशा पात्राला भेटणार आहोत ज्यांचं नाव घेताच मनात राग येतो. हो, राग, द्वेष, कटकारस्थान हे सगळं चित्र उभं राहतं. ती म्हणजे राणी कैकेयी. हां, जिने आपला सर्वात लाडका पुत्र प्रभू राम यांना 14 वर्षांसाठी वनवासात पाठवलं. बरोबर. पण आपण कधी आपलीकडे जाऊन विचार केलाय का की जर कैकेयी नसती तर रामायण घडलं असतं का? खूप मोठा प्रश्न आहे हा. जर तिने ते 2 वरदान मागितले नसते तर रावणाचा अंत झाला असता का? नाहीच. काय खरंच कैकेयी खलनायिका होती की ती एका मोठ्या वैश्विक योजनेचं, एका कॉस्मिक प्लॅनचं केवळ एक साधन होती? हां, चला, आजच्या चर्चेत आपण कैकेयीच्या भूमिकेच्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पलीकडे जाऊन त्यामागील अनेक छटा आणि सनातन दृष्टिकोन समजून घेऊया. नक्कीच. तर साधारणपणे आपण जेव्हा रामायण ऐकतो किंवा पाहतो तेव्हा कैकेयीला एक खलनायिकाच मानलं जातं. हो, ही एक सवयच झाली आपल्याला. तिने एका क्षणात सगळं चित्र पालटून टाकलं. राजा दशरथाचं हृदय तोडलं, भरताला एका अवघड परिस्थितीत टाकलं. आणि प्रभू रामाला राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासाला पाठवलं. हो, हे सगळं खूप सरळ आणि स्पष्ट वाटतं. हो, आणि हीच गोष्ट सनातन विचाराला आवाहन देते. म्हणजे सनातन विचार कधीच गोष्टींना वरवरच्या पातळीवर पाहत नाही. तो नेहमी का या प्रश्नाच्या मुळाशी जातो. अगदी. जर आपण ग्रंथ, विशेषतः वाल्मिकी रामायण आणि इतर टीकाग्रंथ नीट तपासले तर काही गोष्टी स्पष्ट होतात, ज्या कैकेयीच्या चारित्र्याला अधिक गुंतागुंतीचं बनवतात. पहिली गोष्ट म्हणजे कैकेयीचं रामावरील प्रेम. ते खरं होतं का? खरं तर ते वरवरचं नव्हतं, ते खूप खोल होतं. इतकंच नाही तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की खुद प्रभू रामाचं प्रेमही कैकेयीवर आपल्या जन्मदात्या आई कौसल्येपेक्षा जास्त होतं. अरे वा, हे ऐकायलाच कितीतरी वेगळं वाटतं. म्हणजे ती एक प्रेमळ आई होती. केवळ प्रेमळ आई नाही, ती एक शूर योद्धा सुद्धा होती. अच्छा. आपल्याला हे विसरून चालणार नाही की ही तीच कैकेयी आहे जिने शंभरासुरासोबतच्या युद्धात राजा दशरथाची सारथी म्हणून काम केलं होतं. हो, ही कथा मी ऐकली आहे. जेव्हा त्यांच्या रथाचं चाक निखळणार होतं तेव्हा तिने स्वतःच्या हाताचा आसरा देऊन तो रथ सांभाळला आणि दशरथाचे प्राण वाचवले. आणि त्याच शौर्याच्या बदल्यात दशरथाने तिला ते 2 वरदान दिले होते. अगदी. जे पुढे जाऊन या संपूर्ण कथेचा आधार बनले. म्हणजे ही स्त्री कमजोर किंवा मुळातच दुष्ट नव्हती. नाही, अजिबात नाही. ती स्वाभिमानी, बुद्धिमान आणि पराक्रमी होती. त्यामुळे तिला एकदम खलनायिका ठरवणं. हे तिच्या चारित्र्याचं खूप मोठं सरलीकरण करण्यासारखं आहे. बरोबर. मग प्रश्न तोच राहतो, एक इतकी शूर, प्रेमळ आणि स्वाभिमानी स्त्री अचानक इतकी कठोर कशी झाली? ती बनू शकते. हे परिवर्तन खरंच खूप धक्कादायक आहे. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या समजायलाही अवघड आहे. बरोबर. आणि इथेच या कथेचा खरा मानसशास्त्रीय पैलू समोर येतो. तिचं पतन द्वेषातून नाही तर भीती आणि असुरक्षिततेतून सुरू होतं. भीती? कसली भीती? तिला वाटू लागलं की रामाच्या राज्याभिषेकानंतर तिचं आणि तिचा पुत्र भरत यांचं महत्त्व कमी होईल. कदाचित त्यांना दुय्यम वागणूक मिळेल. अच्छा. आणि या भावनेला खतपाणी घालण्याचं काम या केवळ एका भावनेला विध्वंसक कृतीत बदलण्याचं कारण होती मंथरा. मंथरा केवळ एक दासी नाही तर या महाकाव्यातील एक कॅटलिस्ट. हो. पण आपण खरंच सगळा दोष मंथरेला देऊ शकतो का? असुरक्षिततेची बीजं तर आधीपासूनच मनात असावी लागतात ना. अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. मंथरा फक्त त्या बीजांना पाणी घालणारी ठरली असं म्हणता येईल का? हो, नक्कीच. मंथरा हे एका बाह्य व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या आतल्याच एका आवाजाचं प्रतीक आहे. म्हणजे ती आपल्या प्रत्येकाच्या मनात येणारी शंका, तुलना, राजकीय असुरक्षितता आणि अहंकार दर्शवते. तिने कैकेयीच्या मनात द्वेष निर्माण केला नाही तर जे असुरक्षिततेचे विचार आधीपासून सुप्त अवस्थेत होते त्याला फक्त वाढवलं, त्याला फुंकर घातली. म्हणजे खरा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या आत, आपल्या अनियंत्रित मनात म्हणजेच मनसमध्ये असतो. मनस ही संकल्पना तुम्ही थोडी सोपी करून सांगाल का? नक्कीच. मनस म्हणजे आपलं चंचल मन, जे सतत भावना आणि विचारांनी प्रभावित होत असतं. हे मन त्रिगुणांनी म्हणजे सत्व, रजस आणि तमस. बरोबर. सत्व म्हणजे शुद्धता आणि ज्ञान, रजस म्हणजे चंचलता, महत्वाकांक्षा आणि वासना, आणि तमस म्हणजे अंधकार, आळस आणि अज्ञान. मंथरेने कैकेयीच्या मनातील याच रजस आणि तमस गुणांना फुंकर घातली. म्हणजे तिची महत्वाकांक्षा आणि भीती. हो, तिची महत्वाकांक्षा, रजस आणि भविष्याबद्दलची भीती, तमस यांना एकत्र करून एक विषारी मिश्रण तयार केलं. अच्छा.
कैकेयीची चूक महत्वाकांक्षा नव्हती. तिची चूक ही होती की तिने या विषारी विचारांना, या असुरक्षिततेला आपल्या विवेकावर आणि प्रेमावर हावी होऊ दिलं. हे सगळं मानवी पातळीवर, सायकोलॉजिकल लेव्हलवर अगदी पटतंय. आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी एक मंथरा डोकावून जाते, बरोबर. जी आपल्याला असुरक्षित करते, तुलना करायला लावते. पण तरीही एवढ्या मोठ्या महाकाव्याचा मार्ग ठरवणारी घटना फक्त एका दासीच्या कान भरण्याने घडावी हे पूर्णपणे पटत नाही. यामागे काहीतरी मोठं असणार. हो, म्हणजे हा सगळा गोंधळ एका मोठ्या योजनेचा भाग होता का? आता आपण या कथेच्या खऱ्या गाभ्याकडे येत आहोत. अच्छा. आपण मानवी चुका आणि भावनांच्या पलीकडे जाऊन एका व्यापक कॉस्मिक दृष्टिकोनातून पाहूया. ठीक आहे. थोडा वेळ थांबू आणि विचार करू की जर कैकेयीने ते 2 वरदान मागितले नसते तर काय झालं असतं. तर प्रभू राम अयोध्येचे राजे झाले असते. सगळं सुरळीत चाललं असतं. एक आदर्श राज्यकर्ता मिळाला असता. गोष्ट तिथेच संपली असती. हो, पण मग पुढे काय? पुढे विचार करा. राम कधीच वनात गेले नसते. नाही. त्यांची भेट शबरी, जटायू, सुग्रीव, हनुमानाशी झाली नसती. खरंय. दंडकारण्यातील ऋषीमुनींना राक्षसांच्या त्रासातून मुक्तता मिळाली नसती. रावणाने सीतेचं हरण केलं नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रावणाचा वध झाला नसता. म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय झाला नसता. अगदी जगाला एका आदर्श राजाचं म्हणजेच रामराज्याचं प्रत्यक्ष उदाहरण मिळालं नसतं. अवताराचा मुख्य उद्देशच अपूर्ण राहिला असता. म्हणजे कैकेयीच्या त्या एका कृतीमुळे या सगळ्या घटनांची साखळी सुरू झाली. बरोबर. ती नकळतपणे त्या मोठ्या वैश्विक योजनेचे एक माध्यम बनली, ज्याद्वारे धर्माची स्थापना होणार होती. हे अविश्वसनीय आहे. अगदी. इथेच कर्म आणि दैव या 2 संकल्पना एकत्र येतात. ते कसं? याला समजवण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समुद्रातील एका नाविकाचा विचार करा. ठीक आहे. नावाडी स्वतः ठरवू शकतो की त्याला शीळ कधी उभारायचं, वल्ह कोणत्या दिशेने मारायची. हे झालं त्याचं कर्म. पण वाऱ्याची दिशा आणि समुद्राचा प्रवाह त्याच्या हातात नसतो. ते झालं दैव किंवा ती मोठी वैश्विक योजना. अच्छा. कैकेयीने तिच्या असुरक्षिततेतून आणि भीतीतून वल्ह मारण्याचं कर्म केलं, पण दैवी वाऱ्याने तिच्या त्या प्रवासाचा उपयोग संपूर्ण महाकाव्याला त्याच्या नियोजित किनाऱ्यावर नेण्यासाठी केला. वाह, हे रूपक खूपच सुंदर आहे. यामुळे गोष्टी अधिक स्पष्ट होतात. काही कथांमध्ये तर असाही उल्लेख आहे की जेव्हा कैकेयी वरदान मागत होती तेव्हा देवी सरस्वती तिच्या जिभेवर वास करत होती. असं म्हणतात. हो, जेणेकरून तिच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडावे जे नियतीला अपेक्षित होते. याचा अर्थ तिची वैयक्तिक इच्छा त्या दैवी योजनेसमोर दुय्यम ठरली. म्हणूनच प्रभू रामाने कधी कैकेयीचा द्वेष केला नाही. बरोबर. ते तिला कधी शत्रू मानत नव्हते. हो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते वनवासात जाण्यापूर्वी तिला तितक्याच आदराने वाकून नमस्कार करतात, जेवढा आदर ते कौसल्याला आणि सुमित्रेला देतात. कारण त्यांना लीला कळत होती. त्यांना माहीत होतं की ही माझी शत्रू नाही, तर माझ्या जीवनाच्या उद्देशाकडे, माझ्या अवताराच्या खऱ्या कार्याकडे नेणारा एक दरवाजा आहे. वाह. कैकेयीने तो दरवाजा उघडला. तो वेदनादायी होता, त्रासदायक होता, पण तो आवश्यक होता. तिच्याशिवाय रामाचा राम होण्याचा प्रवास सुरूच झाला नसता. आता हाच विचार आजच्या जीवनात आणूया. कारण या कथा केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाहीत. नाही, त्यातून काहीतरी शिकण्यासाठी येतं. हो. आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात असा एखादा कैकेयी क्षण आला असेल, जिथे एखाद्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला प्रचंड दुखावलं असेल. किंवा परिस्थितीने आपल्याला आपल्या मार्गावरून दूर ढकललं असेल. बरोबर. नक्कीच. अनेकदा असं होतं की व्यवसायातील मोठं अपयश आपल्याला आपल्या खऱ्या कार्याची, आपल्या खऱ्या पॅशनची ओळख पटवून देतं. हो, हे होतं. नोकरी गमावल्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करते. किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे आपण अधिक कणखर, आत्मनिर्भर आणि स्वतंत्र होतो. किंवा समाजात झालेला एखादा अपमान आपल्यातील आतली शक्ती, आतला स्वाभिमान जागृत करतो. अगदी. त्या क्षणी ती घटना किंवा ती व्यक्ती आपल्याला निव्वळ खलनायक वाटते. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं, सगळंच संपलं. हो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं की त्या वेदनेशिवाय, त्या धक्क्याशिवाय आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचलोच नसतो. तो धक्का आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक होता. बरोबर. एक खूप सुंदर रूपक आहे. कोणीतरी रागाने एक दरवाजा बंद करतं आणि नियती आपल्यासाठी एक संपूर्ण जंगल उघडते. पण त्या जंगलात आपला रावण असतो,
म्हणजे आपली सगळ्यात मोठी भीती किंवा सगळ्यात मोठं आव्हान. आणि त्या रावणाला हरवल्यावरच आपल्याला आपलं रामराज्य मिळतं. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याचं खरं सुख, समाधान आणि उद्देश सापडतो. हो, तो बंद झालेला दरवाजा खरं तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असतो. तर मग इतक्या चर्चेनंतर आपण या निष्कर्षावर येऊ शकतो का की कैकेयीला काय समजायचं? खलनायिका की एक साधन? चूक की नियती? हो. या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही आणि सनातन विचारांची हीच खासियत आहे. अच्छा. ते आपल्याला सोप्या उत्तरांमध्ये अडकवत नाही. मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर तिने एक मोठी चूक केली. हो, ते तर आहेच. तिच्या कृतीने दशरथाचा मृत्यू झाला, भरताला आयुष्यभर अपराधी वाटलं आणि संपूर्ण राज्याला त्रास झाला. हे सत्य नाकारता येणार नाही. नाही. पण वैश्विक कॉस्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तिच्या त्याच चुकीने एका दैवी योजनेला गती दिली. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, मानवी पातळीवर चूक आणि वैश्विक पातळीवर योग्य. अगदी. सनातन विचार लोकांना सरळ चांगले किंवा वाईट अशा दोन गटांमध्ये विभागत नाही. मग कसं पाहतो? तो लोकांना जागरूक, अजाण, साधन किंवा विकसित होणारे आत्मे म्हणून पाहतो. अच्छा. कैकेयी वाईट नव्हती, ती अजाण होती. तिच्या मनावर तिच्या असुरक्षिततेने ताबा मिळवला होता. पण तिची ही अजाणता सुद्धा दैवी योजनेचा भाग बनली. ती खलनायिका नाही, ती एक शिकवण आहे. आणि काय शिकवण आहे ती? आजच्या श्रोत्यांनी या कथेतून काय घेऊन जावं? 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली, आपल्या मनाचे रक्षण करा. आपल्या आतल्या मंत्रेपासून सावध रहा. बरोबर. म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक, तुलना करणाऱ्या आणि भीतीदायक विचारांवर नियंत्रण ठेवा, विवेक जागा ठेवा. दुसरी, जेव्हा घटना विनाशकारी वाटत असल्या, जेव्हा आयुष्य अनपेक्षित वळण घेत असलं, तेव्हा त्या मोठ्या योजनेवर, त्या कॉस्मिक इंटेलिजन्सवर विश्वास ठेवा. कदाचित तो बंद होणारा दरवाजा एका मोठ्या जंगलाचं दार उघडेच असेल. अगदी. आणि तिसरी शिकवण, जी मला सर्वात जास्त भावते. कोणती? कधीकधी वनवास हा राज्याभिषेकाची तयारी असतो. खूपच छान. पुढच्या मोठ्या जबाबदारीसाठी, मोठ्या कार्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ती एक संधी असते. खरे. आजच्या चर्चेनंतर आपल्या आयुष्यात आलेल्या किंवा येणाऱ्या अशा वनवासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल. त्याकडे एक संकट म्हणून नाही, तर एक संधी म्हणून पाहण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. नक्कीच. आणि जर या चर्चेने कोणाच्या जीवनातील एखाद्या कैकेयी क्षणावर नवीन प्रकाश टाकला असेल किंवा एखाद्या कठीण प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास मदत केली असेल, तर हा विचार आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. हो, कदाचित कोणीतरी त्यांच्या आयुष्यातील वनवासात असेल आणि त्यांना या विचारांची गरज असेल. बरोबर? या भागाला लाईक करा, शेअर करा आणि सनातन शास्त्रला सबस्क्राईब करा. आणि आम्हाला हेही ऐकायला आवडेल की असा कोणता क्षण होता जिथे एका बंद दरवाजाने तुम्हाला एका मोठ्या जंगलात पोहोचवले आणि तिथे तुम्हाला स्वतःची खरी ओळख झाली. ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.